राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे एकाच कारमधून मंत्रालयापर्यंत गेले। ही दृश्य पण दिसली, याच्या चर्चा पण झाल्या। हे टायमिंग काय म्हणजे राज ठाकरेंनी या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणं, शिवालयामध्ये जाणं आणि एकत्रितपणे मंत्रालयापर्यंत प्रवास करणं योगेशजी किती महत्त्वाचं आहे हे मनसेसाठी? आता कविताजी, तुमच्या एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत हां. की राज साहेब आणि उद्धव साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे साहेब असतील, हे एका गाडीतनं प्रवास कसा केला? तर मागच्या काळात आपण जर बघत आलोय की ज्या पद्धतीचं कौटुंबिक वातावरण या दोन्ही भावांच्या घरांमध्ये आपल्याला दिसतंय हं. की सातत्याने एकमेकांकडे जाणं, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होणं, एकमेकांच्या घरी जेवणाच्या निमित्तानं जाणं, हं. तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की दोन परिवार, दोन भाऊ जर एकत्र येत असतील हां. तर जो आनंद तुम्हाला आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला होतोय त्या आनंदात आपण सध्या सहभागी होऊया। तर त्याच भागाचा हा पुढचा भाग असा आहे की जर का ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे शिवालयामध्ये गेले असतील तर तिथनं मंत्रालयात जाताना आदित्य साहेब त्यांच्या गाडीत बसले, तर हा त्यांच्या कौटुंबिक एकरूपता जी झाली आहे त्याचाच हा पुढचा भाग आहे। तर हा झाला एक विषय। दुसरा जो विषय आपण मांडलात की राज ठाकरे साहेब या शिष्टमंडळात कसे, तर यात दोन गोष्टी आहेत। या ज्या निवडणूक आयोगासंदर्भातच्या ज्या गोष्टी आहेत, हं. ज्या मतदार याद्यांच्या बाबतीतल्या गोंधळ आहेत, जो ईव्हीएम मधला गोंधळ आहे, या संदर्भात आपल्याला आठवत असेल की राजसाहेब या संदर्भात मागील अनेक वर्षांपासून या संदर्भातला आवाज उठवत आहेत। मग 2018-19 मध्ये सुद्धा ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सुद्धा ईव्हीएम संदर्भात या बाबतीत पुढाकार राजसाहेब ठाकरेंनी घेतला होता। हं. आता यावेळी सुद्धा जर या निवडणूक ज्या याद्या आहेत यामध्ये घोळ आहे का, तर 100% घोळ हं. आहे। हं. ज्या गोष्टी या याद्यांमध्ये कशा समाविष्ट झाल्या, नावं कशी आली, नावं कशी वगळली गेली, याचं कुणाला काही कुठल्याही पद्धतीची माहिती दिली जात नाही। कुणालाही माहिती नाही माझं नाव का वगळलं हेच मला कळत नाही। हं. जर अशा पद्धतीने मतदार याद्या असतील आणि आपण जर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणत असू आणि हं. ही लोकशाही जर निवडणुकी मार्फत जर उभी राहत असेल हं. आणि ही निवडणूक आयोग घेत असेल आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर या बर. संदर्भात खरं तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं ठीक. पाहिजे। बरं, या संदर्भातली पत्र या शिष्टमंडळात सहभागी व्हा यासाठीची पत्र सर्व पक्षांना देण्यात हं. आली होती। मग ती भारतीय जनता पक्षाला देण्यात आली होती, शिवसेनेला देण्यात आली होती, राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती, जे महायुती म्हणून आता सरकारमध्ये सहभागी आहेत। तर मग जर का या मतदार याद्यांचा गोंधळ सगळ्यांना मान्य आहे, हं. तर या पक्षांनी सुद्धा सहभागी झालं पाहिजे होतं ना।